नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक किचन हॉल व्हिडिओ शेअर करत आहे. हा पार्ट 2 असणार आहे. पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर लगेच बघा, तो पण खूप युजफुल असा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत किचनमध्ये लागणाऱ्या सर्व युजफुल अशा वस्तू शेअर करणार आहे, ज्या मी शोरूम परचेस केलेल्या आहे. सर्वही वस्तू या अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि खूप युजफुल अशा आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फर्स्ट प्रोडक्ट बघू शकता तुम्ही, किती छान पॅकेजिंगमध्ये रिसीव्ह झालेलं आहे. पॅकेजिंग जितकी सुंदर आहे तितकंच हे प्रोडक्टसुद्धा सुंदर आहे आणि तितकंच युजफुल देखील आहे. मस्त अशा या पिकलच्या जार आहेत, 2च्या सेटमध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत. क्यूट असे हार्ट्स बनलेले आहेत, यावर सिरॅमिकमध्ये येणार आहे. तितक्याच छान आहे, तितकीच अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत आणि तुम्ही या घरात नक्की यूज करू शकाल. यामुळे तुमच्या किचनला छान असा लूक येईल आणि छान लोणचं चटणी काढण्यासाठी या वापरात देखील येतील. या सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. सेकंड जे आपलं प्रोडक्ट आहे ते सुद्धा खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे. 8च्या सेटमध्ये आपल्याला हे मिळालेलं आहे. प्लॅस्टिकचे कंटेनर आहेत, पण दिसायला अगदी काचासारखे दिसतात ट्रान्सपरंट असल्यामुळे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे. एअरटाईट झाकण्याला येणार आहे. अर्धा किलोपर्यंतच्या वस्तू आपण यामध्ये काढू शकतो. डाळ असो, तांदूळ असो, यामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो. किचनला खूप सुंदर लूक येईल आणि खरंच क्वालिटी खूप सुंदर आहे. थर्ड जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे. आपल्या किचनमध्ये असं एकतरी कॉर्नर असतं किंवा एकतरी असं बाजू असते जिथे आपल्याला वस्तू ठेवायच्या असतात, पण लूक वाईज त्या कशा ठेवायच्या वगैरे आपण विचार करत असतो. त्यासाठी सुंदर असं हे शेल्फ आहे. हे शेल्फ इतकं सुंदर आहे की तुमच्या किचनचा जो कॉर्नर आहे, जो असा मोकळा पडलेला कॉर्नर आहे, त्याला हे खूप सुंदर लूक देईल आणि तुमच्या वस्तूही ऑर्गनाइज राहतील आणि हाताशी राहतील. बघा, मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे ऑर्गनाइज करून घेतलेलं आहे. स्क्रू वगैरे याच्यासोबतच आलेले होते आणि खूप सुंदर तुमच्या किचनचं कॉर्नर यामुळे डेकोरेट होऊ शकणार आहे. मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही ऑर्गनाइज करून ठेवू शकता. चहा साखरपत्तीचे डबे असो किंवा त्यासोबत ऑइल वगैरेची कॅन असो, आपण यावर ठेवू शकतो. डिस्पेन्सर याच्यावर ठेवू शकतो. खूप सुंदर असं आपल्या किचनला लूक येणार आहे. फोर्थ नंबरचं जे प्रोडक्ट आहे ते पण खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे. कंटेनर आहेत, हे 6च्या पीसमध्ये मला मिळालेले आहे. 6चा सेट आहे. खूप सुंदर असे कंटेनर आहेत. आपल्या फ्रीजमध्ये आपण हे ठेवू शकतो. वस्तू ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी या कंटेनरचा आपल्याला खूप उपयोग होईल आणि खरंच युजफुल प्रोडक्ट आहे. क्वालिटी मस्त आहे. याला छान असे झाकण येणार आहेत. एअरटाईट आहे, त्यामुळे कुठलंच टेन्शन नाही आहे. क्वालिटी सुंदर आहे. प्राईस खूप कमी आहे, त्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट नक्की परचेस करू शकता. मी तुम्हाला हे हायली रेकमेंड करत आहे. बघू शकता फ्रीजचं माझी हालत कशी झालेली आहे. किती आपण अस्तव्यस्त ठेवत असतो, पण जेव्हा या कंटेनरमध्ये तुम्ही ठेवाल तेव्हा तुमच्या फ्रीजला खरंच खूप सुंदर असा लूक येतो आणि खरंच वस्तू ऑर्गनाइज राहतात. पुढचं जे 5वं प्रोडक्ट आहे ते सुद्धा खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे. 2 शेल्फ आपल्याला आलेले आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये हे शेल्फ आहेत. खूप सुंदर आहेत. क्वालिटी मस्त आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला ड्रिल वगैरे करायची गरज नाही. भिंतीला मस्त असं स्टिकर आलेलं आहे. हे स्टिकर लावून तुम्ही हे अटॅच करू शकतात. हे एक तुम्ही बाथरूममध्ये यूज करू शकतात किंवा तुम्ही किचनच्या कॉर्नरला सुद्धा तुम्ही हे यूज करू शकतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मस्त असं वस्तू ठेवून घेऊ शकतात आणि त्याचसोबत एक स्टिकर दिलेलं आहे, ते ॲडेसिव्ह आहेत. खूप सुंदर प्रोडक्ट आहे. तितक्याच कमी किमतीमध्ये मिशोवरती अवेलेबल आहे. सगळ्यांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे तिथून तुम्ही नक्की चेकआउट करा. पुढचं जे आपलं प्रोडक्ट आहे ते सुद्धा खूप छान आणि खूप सुंदर प्रोडक्ट आहे. पर्सनली हे प्रोडक्ट मला इतकं आवडलं, कारण दिसायलाच इतकं छान आहे. चहा प्यायला कोणाला नाही आवडत. चहा तर आपण सर्वच जण पितो आणि चहाच्याच रिलेटेड हे प्रोडक्ट आहे. मस्त असं 1 किटली आणि 2 कप्स यासोबत आलेले आहेत. डिझाईन बघू शकता तुम्ही कपची, किती सुंदर आहे. क्वालिटी पण तितकीच छान आहे. सिरॅमिकमध्ये आलेलं आहे. खूप सुंदर आहे. 2 जणांसाठी हे अगदी सफिशियंट आहे आणि अगदी छान आहे. क्वालिटी मस्त आहे. प्राईस रिझनेबल आहे. जर तुम्हाला तुमचं किचन डेकोरेट करायचं असेल किंवा चहाचा आनंद घ्यायचा असेल सुंदर सुंदर, तर हे प्रोडक्ट तुम्ही नक्की परचेस करू शकता. पुढचं जे आपलं प्रोडक्ट आहे ते सुद्धा कंटेनर्स आहेत. 6च्या सेटमध्ये मला हे कंटेनर मिळालेले आहेत आणि खरंच हे कंटेनर खूप सुंदर आहेत. हे बॉक्सेस जे आहेत ते खरंच सुंदर आणि युजफुल देखील आहेत. फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी हे बॉक्सेस आहेत. यामध्ये अशी एक जाळी मिळालेली आहे. व्हिडिओत मी दाखवत आहे त्याप्रमाणे यामध्ये अर्धा किलोपर्यंतच्या मिरच्या वगैरे, अर्धा किलोपर्यंतचा भाजीपाला तुम्ही नक्कीच भरून ठेवू शकता आणि खरंच क्वालिटी खूप सुंदर आहे. भाजीपाला खराब होणार नाही. फ्रीजसुद्धा छान ऑर्गनाइज राहील. फ्रीज घाण होणार नाही या कंटेनरमुळे. मस्त असं झाकणसुद्धा याला दिलेलं आहे. हे सुद्धा खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे. तुम्हाला मी हायली रेकमेंड करते आहे, कारण यामुळे आपलं फ्रीज हे छान ऑर्गनाइज राहणार आहे.
पुढचं जे आपलं प्रोडक्ट आहे ते पण खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे आणि खरंच आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रोडक्ट आहेत ते सर्व आपल्याला गृहिणींना कामात पडतील असेच प्रोडक्ट आहे. हे स्टीलचे भांडे आहेत, खूप सुंदर क्वालिटीमध्ये रिसीव्ह झालेले आहेत आणि तितक्याच रिझनेबल रेटमध्ये आहेत. थोड्या थोड्या भाज्या उरल्यानंतर कशात काढायचा हा प्रश्न पडतोच, त्यामुळे तुम्ही या भांड्यांचा नक्की वापर करू शकता आणि त्याचसोबत सर्विंग बाउल म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. क्वालिटी खरंच खूप सुंदर आलेली आहे. पुढचं जे प्रोडक्ट आहे ते दिसायला छोटं आहे, पण काम याचं खूप मस्त आणि मोठं आहे. इतके छान डबे मला रिसीव्ह झालेले आहेत. 3चा सेट मिळालेला आहे आणि हे डबे असे आहेत की याला होल्स आहेत. यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये जेव्हा कोथिंबीर म्हणा किंवा पालेभाज्या यामध्ये जेव्हा तुम्ही चिरून ठेवणार आहात, तेव्हा यातून एअर रिलीज होणार आहे, पाणी रिलीज होणार आहे आणि त्यामुळे भाजीपाला स्वच्छ आणि छान फ्रेश राहणार आहे. हे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचसोबत सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे, तिथून तुम्ही चेकआउट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा आपण अशाच एका छानशा युजफुल व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.